इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर पूर्वेतील बालाजी ज्वेलर्स दुकानातून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने चोरी करणारा आरोपी अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। रमेशवाडी परिसरात अशांतता माजवणाऱ्या या आरोपीला अटक करताच पोलिसांनी 10,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। या तपासाने बदलापूर शहरात पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे। 26 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बालाजी ज्वेलर्स दुकानातून 15 तोळे सोन्याची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। सदर गुन्ह्याचा गंभीर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि त्यांच्या पथकाला सोपवण्यात आला होता। गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करत गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेतला। तपासाच्या अचूक कामगिरीमुळे आरोपी अमित विजय गुप्ता बॅरेज रोड परिसरातून सापळा रचून याला ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण 15 तोळे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, ज्याची किंमत 10,85,000 रुपये सांगण्यात आली आहे। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। तपासाच्या कार्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश केंजळे तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र थोरवे, शेखर भावेकर, योगेश वाघ, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सावंत, प्रकाश पाटील, सतीश सपकाळे, विक्रम जाधव, मधुकर माळी, रेवनाथ शेकडे, मिलिंद मोरे, नवनाथ खडतरे, विक्रम पाटील, महिला पोलीस अंमलदार उज्ज्वला मरचडे, कुसुम शिंदे, मनोरमा सावळे यांनी मोलाचे योगदान दिले। या तपासाने बदलापूर शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षतेबाबत नव्याने विश्वास निर्माण केला आहे। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या तपासाची प्रशंसा सर्वत्र होत आहे।